आपण पाहतोय की जनसुरक्षा कायदा हा जनतेसाठी खरोखरच सुरक्षा देणारा कायदा आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आज पडला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळे पत्रकार देखील या कायद्याच्या विरोधामध्ये आक्रमक होतानाचं चित्र आपण पाहतोय. आपल्यासोबत आहेत कोळी साहेब, या ठिकाणचे वरिष्ठ पत्रकार आहेत पनवेल परिसरातील. काय भूमिका असणार पत्रकार म्हणून तुमची जनसुरक्षा कायद्याविरोधात? जनसुरक्षा कायदा हा खरंच पत्रकारांच्या विरोधात कायदा आहे. गळचेपी करणारा कायदा आहे. तर आज आपण पाहिलं की मुंबईमध्ये अनेक पत्रकारांच्या संघटना हे एकत्र आलेल्या आहेत आणि त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन, मुख्यमंत्र्यांना भेटणे, संबंधित विभागाला भेटणं असं सतत चालू आहे. तर आजही आपण पनवेलच्या सर्व या पत्रकारांच्या वतीने आपण मग स्थानिक खासदार असतील, स्थानिक आमदार असतील, यांना आपण भेटून त्याचा आपण निषेध करून त्याला विरोध दर्शवणार आहोत. पत्रकार संघटनेचे एक प्रमुख सल्लागार म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे जनसुरक्षा कायदा आणणं सरकारला का गरजेचं वाटलं? कारण असं काय घडलं की जनसुरक्षेचा कायदा सरकारला लागू करावासा वाटतं? मी 2 दिवसापूर्वी वाचलं होतं की मंत्रालयामध्ये आपण गेलो तर सकाळी पत्रकारांना बंदी आणली. पूर्वी तसं नव्हतं. म्हणजे एवढी गळचेपी पत्रकारांची चालू आहे. म्हणजे सरकारच्या विरोधात लिखाण असेल किंवा बातम्या त्यांच्या विरोधात येत असतील, तर ते असं होऊ नये असं कदाचित त्यांना भीती वाटत असेल. मग सरकारच्या विरोधात जो तो लिहितोय, ते त्याच्यामध्ये होऊ नये अशाप्रमाणे पत्रकारांची गळचेपीचाच हा प्रकार म्हणावा लागेल. म्हणून सरकार हा कायदा आणू पाहत आहे आणि पत्रकारांच्या ह्याच्यामध्ये खूप मोठी हानी आहे. होऊ नये असंच वाटतं. त्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी आपली राजकीय चपला बाजूला ठेवून संघटितरित्या आपण लढलं पाहिजे. आपल्यासाठी लढलं पाहिजे. आपल्या पत्रकार या व्यवसायासाठी आपण लढलं पाहिजे. ही भूमिका तर मला वाटते निश्चित सगळ्यांची राहील.